सो हॅलो डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 11th स्टँडर्ड CS1चे काही इम्पॉर्टंट कोड्स. सो 11th CS आपला चॅप्टर नंबर 3 जो आहे C++चा कंप्लीट थिअरी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. C++ थिअरीचे कन्सेप्ट्स आधी क्लिअर करून घ्या. जोपर्यंत तुम्हाला C++ थिअरीचे कन्सेप्ट्स क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कोडिंग समजून येणार नाही. याच टाईपचे कोड तर सांगेल, हे कोड खूप इम्पॉर्टंट कोड्स आहेत जे करून तुमच्या 12th बोर्ड एक्झाममध्ये पण विचारतात. जसं की तुम्ही इथं एक क्वेश्चन बघू शकता, फिबोनाची सिरीज म्हणून. तर हा फिबोनाची सिरीज तर बोर्ड एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण ॲरेचे पण काही कन्सेप्ट वापरतोय, मल्टी डायमेन्शनल ॲरेचं कन्सेप्ट शिकणार आहोत. हे सगळे कन्सेप्ट नॉट ओनली इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर 11th बट दीज कन्सेप्ट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर 12th. सो असं नाही की आपण 11thला फक्त करून घेऊ नंतर 12th बघू, असं बिलकुल करू नका. कारण 11thचा कन्सेप्ट ज्या स्टुडंटला क्लिअर नाही आहे, एस्पेशली फॉर द सब्जेक्ट CS, तोपर्यंत तो 12th स्टँडर्डचे कन्सेप्ट्सला समजू शकत नाही आणि त्याला 12thचे कन्सेप्ट डिफिकल्ट जाऊ शकतात. सो माझा एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जर हा कोडिंगचा सेशन कोण बघत असेल तर त्यांनी आधी त्यांचा थिअरी कन्सेप्ट क्लिअर करावा. थिअरी कन्सेप्ट क्लिअर नसेल तर त्यांना हा सेशनमध्ये थोडं डिफिकल्टी वाटू शकतो. हा सेशन थोडं डिफिकल्ट पण वाटू शकतो त्यांना. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा, राईट अ C++ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट अ सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन एन ॲरे. तर आपण ऑलरेडी याच्या आधीचा लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. आय थिंक सो तुम्ही प्रोग्राम ॲनालिसिस, मी तुम्हाला प्रोग्राम ॲनालिसिस शिकवताना ॲरे काय आहे हे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले आणि मी रेकॉर्ड पण केलेला आहे तो व्हिडिओ, तर ते प्लीज बघा. सो ॲरे इज अ स्पेशल व्हेरिएबल विच इज यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. सो ॲरे मध्ये आपण होमोजिनियस डेटा एलिमेंट्स स्टोअर करतो आणि त्या सगळ्यांचा व्हॅल्यू एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर्ड असतो. याला आपण ॲरे म्हणतो, बरोबर. मग आपण याचं कोडिंग सुरू करू. सो बेसिकली आपण काय करायचं आहे, आपण युजरकडनं एक सम ऑफ ॲरेचे एलिमेंट्स घेणार आहेत. आपण बेसिकली युजरकडनं काही एलिमेंट्स घेणार आहेत आणि त्या एलिमेंट्सला आपण ॲरेमध्ये स्टोअर करणार आहोत. ॲरेमध्ये स्टोअर केल्यानंतर त्याचं सम करायचं आहे आणि मग ॲज अ आउटपुट आपल्याला युजरला डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे. तर याचा कोड एक्झॅक्टली कसं करायचं ते आपण डिस्कस करू. परत एकदा रिपीट करतो मी, ज्या स्टुडंटला थिअरी क्लिअर नाही आहे त्यांना कोडिंग काहीच समजणार नाही. तर फक्त एखादा स्टुडंट डायरेक्टली कोडिंगचं लेक्चर बघत असेल तर त्यांना खूप डिफिकल्ट जाईल समजून घ्यायला. प्लीज तुम्ही आधी थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करा. ॲरे काय आहे, टाईप्स ऑफ ॲरे काय आहे. ठीक आहे. मग तुम्ही कोडिंग सेशनला येऊ शकता. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे, बेसिक्स माहिती आहे कोडिंगचं. याच्या आधी पण ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केलेत मी. सो सगळ्यात पहिला हेडर फाईल काय असतो, #include iostream.h. सो iostream STREAM, बरोबर. #include iostream.h. सो #include iostream.h हेडर फाईल इन्क्लूड केल्याने तुम्ही Cin आणि Coutचे फीचर्सला कोडिंगमध्ये ॲक्सेस करू शकता. राईट. मग सेकंड लाईन आपण देतो include conio.h, बरोबर. conio.hचा अर्थ असतो कन्सोल इनपुट आउटपुट.h. आता हे कन्सोल इनपुट आउटपुट.h हेडर फाईल वापरल्याने आपला काय फायदा, आपण क्लिअर स्क्रीन आणि गेट CHचे फंक्शन्स कोडिंगमध्ये वापरू शकतो. ठीक आहे. क्लिअर स्क्रीन गेट CHचे फीचर्स आपण आपल्या कोडिंगमध्ये यूज करू शकतो. आपण मेन फंक्शन डिक्लेअर करतो. व्हॉट इज द मेन फंक्शन. आपल्या पूर्ण C++ कोडमध्ये एकच मेन फंक्शन असतो, दॅट इज void main. So there is only one main function in our whole C++ code, that is void main. Void is a return type. तुम्ही लक्षात घ्या, void काय असतो, void एक रिटर्न टाईप असतो जो की काही रिटर्न करत नाही. आणि मेन, void समोर जर मेन लागला तो असतो फंक्शन. आता हे फंक्शन आहे हे आपल्याला कसं समजलं, बाय द हेल्प ऑफ पॅरेंथेसिस. हे तुम्हाला दिसतंय पॅरेंथेसिस. सो जिथं पण तुम्हाला हे पॅरेंथेसिस दिसेल तो असतो फंक्शन आणि पॅरेंथेसिस समोर जर मेन हा शब्द असेल तर तो असतो आपला मेन फंक्शन, बरोबर. आपण क्लिअर स्क्रीन हा फंक्शन वापरून घेतो आपलं प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करण्यासाठी. क्लिअर स्क्रीन काम का करणार, कारण त्याचा हेडर फाईल दॅट इज conio.h हा आहे. राईट. आता याच्यानंतर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. सो लेट्स डिक्लेअर इंट. आपण एक ॲरे डिफाईन करू. आहे तर तुम्ही ए दिलं तरी चालेल. आपल्या ॲरेचं नाव घेऊ ARR असं दिलं तरी चालेल. ठीक आहे. ॲरे नाव तुम्ही पूर्ण ॲरे असं लिहायची गरज नाही आहे. सिम्पली यू कॅन जस्ट गिव्ह एज A. ॲरे आपण या स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये डिफाईन करतो. आता मी ॲरेचा साईज डिफाईन करतो 100. जस्ट एक एक्झाम्पल येतो. तुम्ही 50 पण घेऊ शकता, आहे तर तुम्ही 10 पण घेऊ शकता. तुम्ही 10च्या वरती तुम्ही नंबर्स एंटर करू शकत नाही, समजलं. जर मी ॲरेचं साईज 10 घेतलं तर 10च्या वरती मी नंबर्स एंटर करू शकत नाही. सो आता जस्ट इन जनरल मी एक 100 असं घेतलं
अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो कॉल्ड ॲज एन, आणि अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो कॉल्ड ॲज सम, आणि समला असाइन करतो मी 0, समला असाइन करतो मी 0. हे समजलं तुम्हाला. दीज आर द व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे त्याला आपण ॲरे म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण युजरला एक मेसेज डिस्प्ले करू. काय मेसेज डिस्प्ले करणार? एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स. सो युजरला किती एलिमेंट्स पाहिजेत? युजरला किती एलिमेंट्स पाहिजे हे आपण युजरला विचारू. ठीक आहे. एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे असं टाकलं तरी चालेल. एलिमेंट्स इन ॲरे. ठीक आहे. सो हा मेसेज मी युजरला डिस्प्ले करतोय. ठीक आहे. सेमिकोलन म्हणजे एंड ऑफ स्टेटमेंट. सो दिस मेसेज आय एम डिस्प्लेइंग टू द युजर. युजर हे मेसेज रीड केल्यानंतर काहीतरी इनपुट देणार. सो दॅट विल बी द एलिमेंट्स ऑफ ॲरे. सो आपल्याला काय करायचं आहे? युजरकडनं एलिमेंट्स घ्यायचे आणि एलिमेंट्सचं सम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल युजरने सांगितलं एलिमेंट्स 3. युजरने एलिमेंट्स काय सांगितलं? 3. मग आपण 3 नंबर्स इनपुट करणार, जसं की 10, 20, 30. जस्ट एक एक्झाम्पल 10, 20, 30. मग याचं ॲडिशन करायचं आहे आणि युजरला डिस्प्ले करायचं आहे. एलिमेंट्स ऑफ ॲरेमध्ये युजरने इनपुट दिलं 5. मग आपण 5 नंबर्स इनपुट करणार आणि त्या 5 नंबरचं ॲडिशन करणार. आता समजतं तुम्हाला कसं आहे? ठीक आहे. आपण इनपुट करू. इनपुट कशामध्ये करणार आहे? आपण एनमध्ये करणार आहे. ठीक आहे. आपण ऑलरेडी आता एनमध्ये एनचं डिक्लेरेशन आपण ऑलरेडी वरती दिले, म्हणून आपण ते डिफाईन करू शकतो. सगळ्यांना बेसिक्स माहीत असेल. जोपर्यंत आपण व्हेरिएबलला डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण त्याला डिफाईन करू शकत नाही. बरोबर. सो युजरने सांगितलं फॉर एक्झाम्पल 3. आता आपण 3 नंबर्स घेतले पाहिजे, म्हणून म्हणजे त्यासाठी आपण युजरला एक मेसेज डिस्प्ले करणार. युजर जो काही एन सांगेल तो एनच्या आपण सांगणार एंटर. आपण परत एनला प्रिंट करू वाटलं सर. एंटर एन एलिमेंट्स इन एन ॲरे. सिम्पली एंटर दीज मेनी एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल एनच्या ठिकाणी काय येऊ शकतो? आता युजरने इनपुट दिलं 3, मग इथं 3च येणार ना. एंटर 3 एलिमेंट्स असं. समजलं का तुम्हाला? आता थोडा स्पेस देऊ शकतो आपण. स्पेसचं नंतर बघूयात आपण. समजलं का तुम्हाला? तो युजरने इनपुट दिलं 3, मग इथं काय येणार? एंटर 3 एलिमेंट्स. मग त्याच्यानंतर 3च एलिमेंट्स आपण इनपुट घेतले पाहिजे. परत इनपुट घेणार आपण आणि यावेळेस आपण इनपुट कशामध्ये स्टोअर करणार आहे? इनपुट आपण 3च घेतले पाहिजे. बरोबर. इनपुट आपण 3च घेतले पाहिजे. सो 3च इनपुट घेण्यासाठी आपण एक कंडिशन लावणार. ते कंडिशन लावण्यासाठी आपण एक लूप लावतो. फॉर इंट आय इज इक्वल टू 0. म्हणजे आपला फॉर लूप कुठून स्टार्ट होणार? 0 पासून स्टार्ट होणार. कुठपर्यंत जाणार? आय इज लेस देन एन. आता एनचा व्हॅल्यू काय? 3. जस्ट एक एक्झाम्पल सांगतो. 3. आपण फक्त 3च नंबर इनपुट करणार. 0, 1, 2. 3 आलं की कंडिशन फॉल्स होणार, कारण आपण इथं इक्वल टू नाही दिलं. तर मी आय लेस देन इक्वल टू दिलं तर 3 साठी कंडिशन ट्रू होतो. सगळ्यांना फॉर लूपचं कन्सेप्ट माहिती आहे ना. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंतच आपण त्याला रन करू शकतो. कंडिशन फॉल्स झालं की आपण त्याला रन करू शकत नाही. आपण त्याला इन्क्रिमेंट करत जाऊ. टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला नंतर ड्राय रन पण करून दाखवतो. सो आता आपण फक्त 3 नंबर इनपुट करणार. सो इनपुट घेण्यासाठी सी इन. बरोबर. आणि आपल्या ॲरेचं नाव काय? ए. सो आपण लिहिणार आय. ठीक आहे. सेमिकोलन. सो आपण ॲरेमध्ये 3 नंबर्स इनपुट करतोय आणि मग आपण त्याचा सम करणार आहे. बरोबर. सम करण्यासाठी काय करावं लागेल? आता सम करण्यासाठी सम हा व्हेरिएबल वापरावा लागेल आणि सममध्ये काय करावं लागेल? सम प्लस ए ऑफ आय. आता हे सगळं काय आहे मी तुम्हाला सांगतो. थांबा कन्फ्यूज होऊ नका. सगळं कोड मी तुम्हाला सांगतो काय. सी आउट आपण प्रिंटर करणार. सम ऑफ एलिमेंट्स इन एन ॲरे इज सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे इज. आन्सर कोणाकडे असणार आहे? व्हेरिएबल समकडे असणार. ठीक आहे. सो व्हेरिएबल समला इथं प्रिंट करायचं. त्याला डबल कोट्समध्ये नका टाकू. डबल कोट्समध्ये तुम्ही एखादा गोष्ट टाकत असाल तर ॲज इट इज प्रिंट होतो. आफ्टर दिस विल यूज गेट ch गेट द कॅरेक्टर आणि क्लोज द करली ब्रेसेस. ठीक आहे. आपण जो टाईप केला आहे तो बरोबर आहे की नाही ते चेक करून घेऊ. तुम्हाला मग थोडं एक्सप्लेन करून दाखवतो. आता काहीतरी गडबड झाले. काय गडबड झाले? सी आउट एंटर. इथं बघा आपण डबल कोट्स नाही क्लोज केलं. डबल कोट्स नाही क्लोज झालं म्हणून एरर आला. ठीक आहे. स्वतः कंपाईल करून बघू. आता काय एरर नाही. सगळ्यांना माहिती आहे C++ इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. बरोबर. जर केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे तर याचा अर्थ आहे की एकदम परफेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे.
तर समज सगळ्यांना. सो केस सेन्सिटिव्ह लँग्वेज म्हणजे एक जरी सेमिकोलन मिस झालं तरी आपलं आउटपुट येणार नाही. आता बघा, एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द ॲरे. सो आपण आधी सांगू की आपल्या ॲरेमध्ये एलिमेंट्स किती पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं 5, 5. तुम्हाला 5 नंबर्स एंटर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबर इज 10, सेकंड नंबर इज 20, नंबर इज 30, फोर्थ नंबर इज 40 अँड फिफ्थ नंबर इज 50. तर हो बरोबर 5च नंबर इनपुट कसं काय करणार, कारण आपण तो फॉर लूप लावले आठवते. तो फॉर लूप काय करतो, फक्त 5 नंबरला इनपुट करणार. सॉरी, 5 नंबरला इनपुट करणार. 10, 20, 30, 40, 50 झालेत का 5 नंबर. हां, आता तुम्ही एंटर करा, मग तुम्हाला त्याचा सम भेटून जाईल. सो 10, 20, 30, 40, 50 या सगळ्यांना तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला भेटतो 150. समजलं का. सो सगळ्यात आधी आपण जो घेतो तो असतो n. समजलं n का घेतो. आपण जो n घेणार तो nच्या हिशोबाने आपलं लूप रन होणार. समजलं. सो फॉर एक्झाम्पल n मी आता काय दिलं होतं 5. माझं लूप फक्त 5 टाइम्स रन होणार आणि मी फक्त 5 नंबर इनपुट करणार. 6th नंबर आला की मी लूपच्या बाहेर येणार आणि 6th नंबर आला की मी काय करणार, सम करणार आणि सम केल्यानंतर मी समला प्रिंट करणार. समजलं का सगळ्यांना कोड कसा आहे. तर तेच म्हटलं, तुम्ही आधी समजून घ्या कोड आणि मग तुम्हाला समजेल ते. ठीक आहे, आधी तुम्ही समजून घ्या की कोड कसा रन होतो. त्याला आपण ड्राय रन म्हणतो. एकदा तुम्हाला ड्राय रन क्लिअर आहे मग तुम्हाला पूर्ण कोड इझी लागतो. ठीक आहे, चलो वाटतं सर परत एकदा तुम्हाला रन करून दाखवतो. मी कंपाईल केलं. आपण आधी n घेऊ. आपण आधी काय करू, n घेऊ. घेतल्यानंतर मग आपण युजरला सांगू दे. ठीक आहे, चला आपण n आता काय करायचं, n आपण घेऊ 3. म्हणजे आपला फॉर लूप किती टाइम रन होणार, फक्त 3दा आपला फॉर लूप रन होणार. बरोबर. आपण n3 दिला तर आपला फॉर लूप फक्त 3 टाइम्स रन होणार. फॉर एक्झाम्पल आता मी 3 नंबर इनपुट करतो. कोणते 3 नंबर इनपुट करू, फॉर एक्झाम्पल 2, 5, 8. तो यांचं ॲडिशन झालं 15. बघा 3च नंबर इनपुट होणार आणि 3 नंबर इनपुट झाल्यानंतर मला सम भेटणार. का, कारण माझा फॉर लूप जो आहे तो आता रन होतोय फक्त 3 टाइम्स. तुम्हाला त्याचं n, इट विल रन फॉर द n टाइम्स. सो इट इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 0 अँड इट इज गोइंग टू रन टिल n टाइम्स. अँड इथं आपण हे फॉर्म्युलाने सम करत जाऊ आणि सममध्ये रिझल्ट स्टोअर करत जाऊ. फायनली आपण समचं व्हॅल्यू प्रिंट करू. असा आपला पहिला क्वेश्चन होता. होप सो सगळ्यांना हा फर्स्ट क्वेश्चन क्लिअर आहे. सो प्लीज सगळ्यांनी हे क्वेश्चन नोट करून घ्या बरं. सगळ्यांनी हे क्वेश्चन नोट करून घ्या बरं पटकन. ठीक आहे, चलो. सो आय होप सो सगळ्यांना हा क्वेश्चन क्लिअर असेल. तर आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊ शकतो. बघा सेकंड क्वेश्चन काय आहे, राईट अ C++ प्रोग्राम कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ सर्कल. आपल्याला असा एक कोड करायचा आहे जो एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करेल. ठीक आहे, सो एरिया ऑफ सर्कल आपण कसं कॅल्क्युलेट करतो, πr². बरोबर. टर्बोचा ॲक्च्युली प्रॉब्लेम हाच आहे की एकदा तुम्ही त्याला हे केलं तर परत मॅक्झिमाइज करणं पॉसिबल नाही. काही सॉफ्टवेअरच्या व्हर्जनमध्ये ते पण आहे, काही सॉफ्टवेअरच्या व्हर्जनमध्ये ते नाही आहे. ठीक आहे, काम करू आपण टर्बोला परत स्टार्ट करू. आपण आपलं सेकंड क्वेश्चनचा कोड करू. ठीक आहे, C++ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ सर्कल. ऑलरेडी मी प्रिव्हियस एका रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये हा कोड करून दाखवले तुम्हाला. पटकन करून दाखवतो तुम्हाला. हॅश इन्क्लूड INCLUD हॅश इन्क्लूड stream.h आपण लिहितो. बरोबर. मग काय लिहितो आता, हे सगळं तुम्हाला बाय हार्ट असलं पाहिजे. हॅश इन्क्लूड conio.h आणि ते का लिहितो ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. void main. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण क्लिअर स्क्रीन लिहितो. ठीक आहे, void main नंतर आपण क्लिअर स्क्रीन लिहितो. क्लिअर स्क्रीन लिहिल्यानंतर आपण काय करतो, मग व्हेरिएबल डिक्लेअर करतो. फॉर एक्झाम्पल आता फ्लोट देऊ. फ्लोट R फॉर रेडियस, A फॉर एरिया, दोनच आपल्याला लागतील. ठीक आहे, सी आउट सांगू. सी आउट एंटर द रेडियस. आपण युजरकडनं रेडियस घेऊ.
ठीक आहे. आणि इनपुट घ्यावा लागेल. इनपुट काय घेणार, आर. व्हेरिएबल आरमध्ये आपला तो रेडियसचा व्हॅल्यू स्टोअर राहील. आपल्याला माहिती आहे ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो ए इज इक्वल टू 3.14 इंटू आर इंटू आर. बरं. सो मग आपलं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपला आन्सर कोणाकडे असेल, एकडे असेल. सो आपण काय करू, सी आउट एरिया ऑफ सर्कल इज, एरिया ऑफ सर्कल इज. बरोबर. आन्सर कोणाकडे, एकडे. मग एला फक्त प्रिंट करायचं आपल्याला. मग इथं काय करायचं आहे, एरिया ऑफ सर्कल इज ए. सो त्या एरिया तुमचा प्रिंट होऊन जाईल. @ch अँड देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. सो आपण जो कोड केला ते बरोबर आहे का, हो बरोबर आहे. सो एकदा रन करून बघू. सो इनपुट करायचं रेडियस. सो फॉर एक्झाम्पल मी 5 इनपुट केलं तर मला त्याचं रेडियस भेटून जाईल. मी रेडियस इनपुट केलं तर मला एरिया ऑफ सर्कल भेटून जाईल. समजलं सगळ्यांना कसं कोड रन होतो. ठीक आहे. सो आपण 2 इनपुट घेतोय, पण ते एकच इनपुट घेतोय आर. ते आरला आपण स्टोअर करतोय एका व्हेरिएबलमध्ये. कुठं स्टोअर करतोय, आरला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. मग आपण हे कॅल्क्युलेशन करतोय आणि एमध्ये रिझल्ट स्टोअर करतोय आणि मग आपण एचा व्हॅल्यू प्रिंट करतोय. ठीक आहे. ऑलरेडी एक डिटेल्ड व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते व्हिडिओ पण एकदा तुम्ही बघू शकता आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पण या व्हिडिओमध्ये मी थोडं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय, पण त्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, राईट अस प्रोग्राम इन C++ फॉर प्रिंटिंग दिस पॅटर्न. आता तुम्हाला ना हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. 1 1 2 1 2 3 1 2 3 4. तर इथं तुम्ही एक समजून घ्या, या पॅटर्न प्रिंट करण्यासाठी तुम्हाला रोज आणि कॉलम्स माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हे प्रिंट करण्यासाठी ना आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक असं रो एम बघा, 1 2 3 4 याच म्हणजे 4 रोज 4 कॉलम प्रिंट करायचे. ठीक आहे. 4 कॉलम प्रिंट करायचे. पहिलं कोड तुम्ही हा कॉलमसाठी करणार, 4 कॉलम प्रिंट करायचं म्हणून. ठीक आहे. 1 2 3 4 असं 4. मग प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला 4 स्टेप्स प्रिंट करायचे. बरोबर. असं 4 स्टेप्स. प्रत्येक स्टेपमध्ये काय, पहिल्या स्टेपमध्ये काय फक्त 1 प्रिंट होणार. दुसऱ्या स्टेपमध्ये काय 1 2 प्रिंट होणार. तिसऱ्या स्टेपमध्ये काय 1 2 3 प्रिंट होणार. 4th स्टेपमध्ये 1 2 3 4. सो हे 4 स्टेपसाठी एक फॉर लूप असणार आणि प्रत्येक स्टेपमध्ये काय करायचं ते सांगण्यासाठी एक फॉर लूप असणार. समजलं. 4 फॉर लूप आणि प्रत्येक स्टेपमध्ये काय करायचं ते सांगण्यासाठी अजून एक फॉर लूप. सो 2 फॉर लूप इथं आपण यूज करणार आहोत. सो कोडिंग स्टार्ट करू. सो आधी करणार काय, हॅश इन्क्लूड iostream.h. बरं, हेडर फाईल तर मिस नाही करणार आपण. बरोबर. हॅश इन्क्लूड conio.h. बरोबर. त्याच्यानंतर आपण देतो void main, दॅट इज अ मेन फंक्शन. पॅरेंथेसिस ओपन, कर्ली ब्रेसेस ओपन होतो. क्लिअर स्क्रीन. क्लिअर स्क्रीन. क्लिअर स्क्रीन नंतर आपण काय करणार, इथं आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. त्याला आपण एन सांगू. एनला पण फिक्स करू. मला सांगा 1 2 3 4 4च आपल्याला हे पाहिजे होतं ना सिक्वेन्स. सो एन इज इक्वल टू 4 याला फिक्स करून टाकू. आपल्याला 4च सिक्वेन्स पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला सिक्वेन्स वाढवायचं तर तुम्ही एनचा व्हॅल्यू वाढवू शकता. समजला ना. असा सिक्वेन्स म्हणतो मी, रो वाईज सिक्वेन्स म्हणतो. रो वाईज सिक्वेन्स मी म्हणतो. ठीक आहे. हां, एन इज इक्वल टू 4 आपण केलं. मग 4 सिक्वेन्ससाठी आपण फॉर लूप वापरणार. फॉर आय इज इक्वल टू 1. आयला 1 पासून स्टार्ट करू. आय कधीपर्यंत जाणार, पर्यंत जाणार. एन म्हणजे 4. आय लेस देन इक्वल टू का, कारण आपल्याला 4 स्टेप्स परफॉर्म करायचे. 1 2 3 4 असं. समजलं. 1 2 3 4 असं 4 स्टेप परफॉर्म करायचं. आणि कसं परफॉर्म करायचं, एकाने वाढत 1 2 3 4 असं. परत काय करणार, आय प्लस प्लस करणार. याला आपण म्हणतो इन्क्रीमेंट. याला आपण काय करणार, इन्क्रीमेंट. बरोबर. याच्याच आतमध्ये आपण अजून एक फॉर लूप वापरणार. आता हा फॉर लूप असं 1 2 1 2 3 1 2 3 4. समजलं. पहिलं फॉर लूप कशासाठी होतं, 1 असं 1 2 3 4. आणि हा दुसरा फॉर लूप असं 1 1 2 1 2 3 1 2 3 4. त्यासाठी आपला दुसरा फॉर लूप आहे. सो दुसरा फॉर लूप कसं द्यायचा आहे बघा. इंट पण आय येणार. आय इज इक्वल टू सॉरी इथं आय नाही, आय आपण ऑलरेडी वापरलं आहे. तर जे वापरा. के इज इक्वल टू 1
तिथपर्यंत जाणार जोपर्यंत जेचं व्हॅल्यू 1 येत नाही. जे इज लेस देन इक्वल टू 1. जोपर्यंत जेचं व्हॅल्यू 1 येत नाही तोपर्यंत आपण याला काय करू, इन्क्रीमेंट करत जाऊ i प्लस. बरोबर. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो कसं कोड रन होतो. मग आपण सी आउटमध्ये आपल्याला प्रिंट करायचं ॲक्च्युली जे प्रिंट करायचं आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जेला प्रिंट करायचं आहे. हे सिक्वेन्स किंवा हे पॅटर्न तेव्हाच फॉलो होणार ज्यावेळेस तुम्ही लाईन ब्रेक करणार. आपण एक काम करू, सी आउट इथं सांगू /n म्हणजे काय, ऑलरेडी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितले प्रिव्हियस लेक्चरमध्ये. /n इज अ बॅकस्लॅश कॅरेक्टर विच विल प्रिंट एव्हरी जे ऑन न्यू लाईन. समजतंय. सो एव्हरी जे न्यू लाईनवरती येणार. गेट ch देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. एकदा रन करून बघू बरोबर रन होतोय का. एक एरर काय आहे, काय एरर येतोय. कर्ली ब्रेसेस किती ओपन झालेत आणि किती क्लोज झालेत. 1 2 हां बघा, कुठेतरी एक कर्ली ब्रेसेस मिस होतोय म्हणून आपल्याला एरर येतोय. ठीक आहे. तो पहिला कर्ली ब्रेसेस जो ओपन झाला इथं क्लोज झाला. ठीक आहे. सी आउट नंतर एक कर्ली ब्रेसेस क्लोज होणं बाकी आपला. हा कर्ली ब्रेसेस हे बघा ना, हा वाला कर्ली ब्रेस क्लोज नाही झालता. ठीक आहे. आता चेक करू. वॉर्निंग येतोय. इज इक्वल टू 4 ला वॉर्निंग पण आलं नाही पाहिजे, पण वॉर्निंग आलं तरी आपण कोडला रन करू शकतो, त्याचा काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. एकदा रन करून बघू. वॉर्निंगला रन करता येत नाही आहे. वॉर्निंग काय येतं आपल्याला, एक वॉर्निंगमध्ये हां आता आपल्याला वॉर्निंग काय येतोय, कारण आपण इथं आपल्याला द्यायचं होतं हा दुसरा फॉर लूपमध्ये आपण गडबड केला. तर आपण जाणार होतो i पर्यंत, नॉट टू 1. आता इन्क्रीमेंट i कसं होणार, कोडिंगमध्ये मिस्टेक्स आहेत. हे कसं इन्क्रीमेंट होणार, जे इन्क्रीमेंट होणार ना, कारण आपण जेच लूप करतोय. चेक करूयात. i इज इक्वल टू 1, i इज लेस देन इक्वल टू ॲक्च्युली ना 4 आपण डायरेक्टली डिक्लेअर केलं. बरोबर. सो इथं 4 डायरेक्टली डिक्लेअर करण्यापेक्षा ना n डिक्लेअर करा. हेच मिस्टेक होतं, आपण 4 डिक्लेअर करत होतो, आपण डायरेक्टली व्हॅल्यू सांगत होतो. हे बघा समजलं. हां तुम्हाला असं असं ना 1 असं 1 2 3 असं 1 2 3 4. ठीक आहे. तो आहे n आणि 1, मग 1 नंतर 1 2, मग 1 2 नंतर 1 2 3, मग 1 2 3 नंतर 1 2 3 4. हा आहे जे. असं 2 फॉर लूप आहेत. ठीक आहे. समजलं काय, तर 2 फॉर लूप आहेत. सो n आपण स्टार्ट करतो 4 पासून. अच्छा, तुम्ही nचं व्हॅल्यू वाढवा, nचं व्हॅल्यू तुम्ही 8 करा, मग तुमच्याकडे असं 1 2 3 4 5 6 7 8 असं 8 येणार. रन केलं तर तुम्हाला असं भेटणार. समजतंय. हा 8 झालं. समजलं का 8साठी कसं येणार. पण आपल्याला त्यांनी काय सांगितले, त्यांनी जो पॅटर्न सांगितले त्याच पॅटर्नसाठी कोड करायचे. सो त्याच पॅटर्नसाठी आपला कोड केला पाहिजे. 2 फॉर लूप का परत एकदा सांगतो. 1 2 3 4 साठी एक, म्हणजे 1 1 1 1 असं यासाठी एक, मग 1 मग 1 2 1 2 3 1 2 त्याचसाठी एक जे लूप असं. ठीक आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. Write a C++ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया अँड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया आणि रेक्टँगलचा पेरिमीटर. तर एखाद्या स्टुडंटला एरिया ऑफ सर्कलचा कोड कळाला आहे तर तो एरिया ऑफ रेक्टँगल आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल याचा पण कोड तो आरामात करू शकतो. ठीक आहे. हेच कन्सेप्ट आहे, नवीन काही नाही आहे. हेडर फाइल hash include iostream.h hash include junior.h. मेन फंक्शन सुरू करा. वाईड मेन बंद कर्ली ब्रेसेस, क्लिअर स्क्रीन करा. याच्यानंतर तुम्हाला व्हेरिएबल्स वापरायचे. फ्लोट. आता फ्लोटमध्ये हा डेटा टाईप आहे. बरोबर. फ्लोट एक डेटा टाईप आहे जिथं पॉईंटमध्ये आपल्याला आन्सर भेटतो. सो व्हेरिएबल्स आपल्याला रेक्टँगलचं काय, मग रेक्टँगलला काय का असतो, लेंथ देऊ L, लेंथ असतो, ब्रेथ
असतो आणि एरिया कॅल्क्युलेट करायचं आणि पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचं. तर आपण एक वर्ड्स देऊ त्याचं, ठीक आहे. एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेथ, ए म्हणजे एरिया आणि पी म्हणजे पेरिमीटर. ठीक आहे. आपण एक काम करू, युजरकडनं आधी लेंथ घेऊ. सो सी आउट एंटर लेंथ ऑफ ट्रायंगल, एंटर लेंथ ऑफ रेक्टेंगल. युजर इनपुट देणार, युजरचं इनपुट कुठं स्टोअर झाला पाहिजे, एल मध्ये स्टोअर झाला पाहिजे. समजलं. परत दुसरा इनपुट ब्रेथ घेतला पाहिजे आपण डबल कोट्समध्ये. युजरला मेसेज डिस्प्ले करू, एंटर ब्रेथ. युजरकडनं ब्रेथ घ्यावं लागेल. सो सी इन बी सेमिकोलन, पण सेमिकोलन मिसिंग आहे, एरर भेटणार. ठीक आहे. सो लेंथ पण घेतलं, ब्रेथ पण घेतलं. मग काय, एरिया कॅल्क्युलेट करू आणि पेरिमीटर कॅल्क्युलेट करू. एरिया कुठे कॅल्क्युलेट करणार, एमध्ये. एचा फॉर्म्युला काय असतो, आता एरिया रेक्टेंगलचं एरिया कसं कॅल्क्युलेट करतो, लेंथ इंटू ब्रेथ. सो एल इंटू बी. झालं. पेरिमीटर कसं कॅल्क्युलेट करतो आपण, पेरिमीटर 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ, बरोबर, इंटू लेंथ प्लस ब्रेथ ट्वाइस एरिया ना, ट्वाइस एरिया म्हणजेच तुमचा पेरिमीटर ना, बरोबर. सो 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ, अरे लेंथ प्लस एन, बरोबर, लेंथ प्लस ब्रेथ, हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो आता ए मध्ये आपल्याकडे आन्सर आहे कुणाचा, मध्ये आपल्याकडे आन्सर आहे एरियाचा. सो एरिया ऑफ रेक्टेंगल इज, आपल्याकडे आन्सर आहे ए. तच सी आउट पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज, आपल्याकडे पेरिमीटर इकडे सेमिकोलन. एट सी एच करा, क्लोज कर ब्रेसेस. तरी सेमिकोलनचं गडबड केलंय, गेट सी एचला सेमिकोलन नाही दिलं बघा. आता बरोबर आहे, आता ओके. रन करा कोडला. सगळ्यात पहिलं क्वेश्चन, एंटर लेंथ एंटर केला 4, ब्रेथ एंटर केला 7. सो मला भेटलं एरिया ऑफ रेक्टेंगल इज 28. त्याच्यामध्ये मध्ये तुम्ही स्लॅशन दिलं तर तुम्हाला मध्ये गॅप भेटेल. अँड पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज 22. समजलं सगळ्यांना कसं आहे तो. तो तुम्ही असं देऊ शकता, सी आउट स्लॅश एन न्यू लाईनमध्ये. लेंथ दिलं 7 आणि ब्रेथ दिलं समजा 9. आता बघा तुम्हाला नेक्स्ट लाईनमध्ये भेटेल एरिया ऑफ रेक्टेंगल इज 63 अँड पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज 32. समजलं. तर हा पण आपला कोड डन. समजला, सिंपल होता ना, फक्त फॉर्म्युलावरती होता. आपण इनपुट घेतल्यानंतर व्हेरिएबल्समध्ये स्टोअर केल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं आणि फक्त त्याला प्रिंट केलं. ठीक आहे. सर हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा एक्झामचा झाला. नेक्स्ट, इट सी प्लस प्लस प्रोग्राम टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. आता मला असं वाटतं याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे. तुम्ही एरिया ऑफ सर्कल सांगितलं ना, तसं ॲव्हरेज ऑफ 3 नंबर सांगितलेलं आहे. तर ॲव्हरेज ऑफ 3 नंबरचा व्हिडिओ तुम्ही थोडं बघून घ्या. ठीक आहे. सोपं आहे, खूप सिंपल कोड आहे. या असं सिंपल कोड्स करण्यामध्ये काही पॉईंटच नाही आहे. ठीक आहे. हा VBचा कोड करू शकतो आपण. काम करू, आधी पूर्ण C++ चे कोड कंप्लीट करू, मग VBचा कोडकडे येऊ. ठीक आहे. VBचा कोड पण आता घेऊ शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. चला VBचा हा वाला कोड करू. सो VBसाठी आधी तुमच्याकडे व्हिज्युअल बेसिक असला पाहिजे. हे झालं आपलं व्हिज्युअल बेसिक्स, बरोबर. याच्यामध्येच मी तुम्हाला कोड करून दाखवतो. कोड जास्त काही कॉम्प्लिकेट नाही. आधी तुम्हाला काय करावं लागतं रे, आधी तुम्हाला आता 3 कलर बटन्स बनवायचे. 3 बटन असं बनवून घ्या तुम्ही. एक त्यामध्ये नाव द्या रेड. ओके, तर तुम्ही
कॅप्शनमध्ये लिहू शकता, कॅप्शनमध्ये. युअर आल राईट रेड. तसंच अजून एक बटन बनवा, ब्लूसाठी बनवा एक बटन ब्लू. त्याचं पण एक डिटेल्ड व्हिडिओ आहे. प्लीज ते व्हिडिओ कंप्लीट केल्याशिवाय या व्हिडिओमध्ये येऊ नका, काहीच समजणार नाही. ब्लू गिव ग्रीन. काय स्टुडंट्स एक्झाम आले की जागे होतात, वर्षभर काय करत नाही आणि एक्झाम आले की सर हे पाठवा ते पाठवा. तुम्ही थिअरी केल्यानंतर तुम्हाला हे समजेल, नाही तर समजणार नाही. ग्रीन घेऊ, चला ग्रीन. त्यासाठी तुम्हाला कोड करायचं, ठीक आहे. प्रत्येक बटनसाठी तुम्हाला इंडिव्हिज्युअल कोड करावं लागेल. आता इंडिव्हिज्युअल कोडमध्ये काय करायचं, आधी तुम्हाला नाही, आता आपण जे बनवतोय ते एका फॉर्ममध्ये बनवतोय. आपण जो हे बनवतोय एका फॉर्ममध्ये बनवतो, तर त्या फॉर्मचं नाव काय, फॉर्म 1. फॉर्मचं नाव काय, फॉर्म 1. तर तुम्हाला ते फॉर्मचं नाव द्यावं लागेल. कोडिंग खूप सिंपल आहे बघा, याच्यावर डबल क्लिक करा, इथं करावं लागेल फॉर्म 1. फॉर्म 1 डॉट फॉर्म 1. आता तिथं बघा एफ कॅपिटल आहे, तर इथं पण तुमचा एफ कॅपिटल असला पाहिजे बरं का. फॉर्मचा एफ कॅपिटल आहे. फॉर्म 1 डॉट बी बॅक कलर. बॅक कलर डायरेक्टली ऑप्शन येतोय, सिलेक्ट करा बॅक कलर इज इक्वल टू VB रेड असेल, या VB रेड. चला तेवढंच करायचं, ठीक आहे. आता क्लोज करा, हे करा. हे झालं तुमचं आउटपुट. त्या आउटपुटमध्ये तुम्ही रेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड कलर रेड दिसणार, पण ब्लू आणि ग्रीनवरती क्लिक केल्यानंतर कलरच चेंज होत नाही आहे. बरं, ब्लू आणि ग्रीनला आपण कोडच नाही केला ना अजून. तुम्ही हाच कोड कॉपी करा, इथं परत टाईप करा फॉर्म 1 डॉट BG बॅक कलर. BG HTML देतो इज इक्वल टू VB होता ब्लू ना, ब्लू. अजून एक आहे बटन, इथं पण सेम कोड करावं लागेल. फॉर्म 1 डॉट बॅक कलर इज इक्वल टू VB ग्रीन. सेव्ह करायची काही गरज नाही, डायरेक्टली तुम्ही इथं आउटपुटमध्ये जाऊन याला रन करू शकता. सो बघितलं तुम्ही रन केल्यानंतर तुम्हाला आउटपुट भेटतोय. स्वतः तुम्ही रेड कलरवरती क्लिक करा, विल गेट द रेड बॅकग्राऊंड. ब्लू कलरवरती क्लिक करा, विल गेट अ ब्लू बॅकग्राऊंड. अँड ग्रीनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रीन बॅकग्राऊंड भेटेल. असं तुम्ही कोणताही कलर तुमच्या बॅकग्राऊंडला देऊ शकता बाय सिलेक्टिंग दिस बटन्स. समजा याचा कोड लिहून घ्या सगळ्यांनी प्लीज. बटनचे कोड आहेत, तुम्हाला लाईव्ह दाखवलं कसं बटन बनवायचं आणि कसं बटनला कोड द्यायचं, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. आता हा वाला क्वेश्चन जो आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे, असं वाटतं हा क्वेश्चन तुम्ही स्किप करा, कारण हा थोडं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स जाऊ शकतो. समजा एक्झाममध्ये आलं तर तुम्ही याला ऑप्शनमध्ये पण टाकू शकता. त्याच्यानंतरचा कोड आपल्याला घ्यावा लागेल. राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीज म्हणजे काय असतं बघा. फिबोनाची सिरीज हे 12चं आहे क्वेश्चन ॲक्च्युली. फिबोनाची सिरीज म्हणजे सिरीज तुमचा 0 पासून स्टार्ट होतो. पहिला टर्म 0 असतो, सेकंड टर्म 1 असतो. फिबोनाची सिरीज म्हणजे असं सिरीज ज्याचे पहिले 2 टर्म्स फिक्स्ड असतात. पहिला टर्म काय 0, दुसरा टर्म काय 1. आता याच्यामध्ये तिसरं टर्म तुम्हाला काढायचं आहे. तिसरं टर्म कसं काढणार, प्रिव्हियस 2 टर्मचं ॲडिशन करा. प्रिव्हियस 2 टर्म्स काय 0 आणि 1, सो 0 + 1 काय भेटणार 1. तुम्हाला सांगा प्रिव्हियस 2 टर्म्स ॲडिशन करा 1 + 1. थर्ड टर्म भेटणार 2. प्रिव्हियस 2 टर्मचं ॲडिशन करा +1 3. प्रिव्हियस 2 टर्म्सचे ॲडिशन करा 3 + 2 तुम्हाला भेटणार 5. प्रिव्हियस 2 टर्मचे ॲडिशन करा तुम्हाला भेटणार 8. म्हणजे सिरीज गोज ऑन. सिरीज आता कंटिन्यू होत राहतो. समजलं का सगळ्यांना फिबोनाची सिरीज म्हणजे काय असतो, ठीक आहे. त्याचं कोडिंग करूयात आपण फिबोनाची सिरीजचं. फिबोनाची सिरीज हा इम्पॉर्टंट आहे, 11thला पण इम्पॉर्टंट आहे आणि 12thला पण इम्पॉर्टंट, ठीक आहे. आपले हेडर फाइल्स हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड on your h void main. आता मेन फंक्शन असणार आहे.
कर्ली ब्रेसेस ओपन, क्लिअर स्क्रीन. सगळ्यात पहिलं फंक्शन क्लिअर स्क्रीन, सेमिकोलन. ठीक. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, इंट व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे आय कॉमा, आणि अजून पण व्हेरिएबल वापरणार आहे जसं की F0, F1, F2. तर मी F0, F1, F2 घेतलं. तुम्हाला दुसरा काय टर्म घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता, ABCD पण घेऊ शकता, काय हरकत नाही. तर सगळ्यांनी सांगा मला, फिबोनाची सिरीजचे पहिले 2 टर्म्स फिक्स्ड होते ना, तर त्याला फिक्स करून टाकू. एक काम करू, F0 मध्ये आपण 0 स्टोअर करू आणि F1 मध्ये आपण स्टोअर करू 1. 1 स्टोअर करायचं, कारण पहिले 2 टर्म्स फिक्स्ड आहेत ना फिबोनाची सिरीजचे, 0, 1. समजलं का? म्हणून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूला फिक्स करू. ठीक आहे, त्यांना प्रिंटही करून टाकू. चला, बेस्ट तर ते राहील, त्यांना प्रिंट केलं तर अजून आपलं क्वेश्चन इझी होणार. सो F0ला प्रिंट केलं, F0ला प्रिंट केलं, मग त्याच्यानंतर कॉमा दे, कॉमा नाहीतर कन्फ्युजन होईल. परत डबल कोट्स, F1ला प्रिंट करा. पहिले 2 टर्म्स प्रिंट झालेत, कारण त्यांच्यामध्ये काही चेंजेस नव्हता ना फिबोनाची सिरीजमध्ये, ते फिक्स्ड असतात. आता आपण काय करणार आहे, फिबोनाची सिरीज प्रिंट करू 5 टर्मसाठी. तर करावं लागेल फॉर I इज इक्वल टू 1. म्हणजे मला फिबोनाची सिरीज फर्स्ट टर्मपासून स्टार्ट करायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे, I इज लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे मला 5 टर्म्स प्रिंट करायचे आहेत. ठीक आहे, आणि I प्लस प्लस. मी इथं काय करणार आहे, मी इथं फक्त फर्स्ट 5 टर्म्स प्रिंट करणार आहे. ठीक आहे, सो कर्ली ब्रेसेस ओपन, यू कॅन सी. मग आपल्याला इथं F2चं व्हॅल्यू अपडेट करायचं आहे. F2 इज इक्वल टू F0 प्लस F1. सांगतो काय आहे, सांगतो मी, थांबा. F2 इज इक्वल टू F0 प्लस F1, सी आउट. आणि F2च्या व्हॅल्यूला प्रिंट करतो आणि नंतर एक कॉमा देतो, सो दॅट ओव्हरलॅप नाही झाले पाहिजे. एक्सचेंज करू व्हॅल्यूज. F0चा व्हॅल्यू, F1चा व्हॅल्यू F0 मध्ये आणू, आणि F1चा व्हॅल्यू, F2चा व्हॅल्यू F1 मध्ये आणू, F2चा व्हॅल्यू F1 मध्ये आणू. म्हणजे आपलं लॉजिक एकदम बरोबर बसेल. F2चा व्हॅल्यू आपण आणलं F1 मध्ये. ठीक आहे, चलो कंपाईल करून बघू. आपला हा कोड तर पूर्ण बरोबर टाईप केलाय. सो तुम्हाला इथं बघा, तुम्ही बघू शकता. अच्छा, इथं F0 F1 का आलं, तसं नाही आलं पाहिजे होतं, कारण पण इथं काय केलंय गडबड. काहीतरी गडबड असल्यामुळं पहिले 2 टर्म्स प्रिंट होत नाहीये. I इज इक्वल टू सेमिकोलन सगळीकडे आहे का बघा. लूपला कधी सेमिकोलन नसतो, नाहीतर लूपला पण सेमिकोलन देऊन ठेवतात. हां, काय मिस्टेक केलं बघ, समजलं का तुम्हाला. हे आपण डबल कोट्समध्ये का टाकलं, डबल कोट्समध्ये टाकलं तर तो ॲज इट इज प्रिंट होतो ना. फक्त लिहायचं होतं F1. आता बघू, तरी आता 0 नंतर 1 प्रिंट होत नाही, काहीतरी गडबड होतोय. 0 नंतर 1 प्रिंट झाला पाहिजे, बरोबर. F0 इज इक्वल टू 0, F1 इज इक्वल टू 1. आपण F0ला प्रिंट केलं, कॉमा दिलं, F1ला प्रिंट केलं. अच्छा, F1ला प्रिंट केल्यानंतर पण कॉमा द्यावा लागेल ना आपल्याला, ते मिसिंग झालं ना आपलं. आता तुम्ही फिबोनाची सिरीज बघू शकता. ते मध्ये कॉमन होतं म्हणून ते कन्फ्युजन क्रिएट होतं. आता तुम्ही बघू शकता 0 1, 0 प्लस 1 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 2 5, 5 प्लस 3 8. आता तुम्ही फिबोनाची सिरीज बघू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला 10 टर्म्सचे पाहिजेत, मग इथं फक्त लूपमध्ये करा, 5चं 10 करा, रन करा. यू कॅन गेट अ फिबोनाची सिरीज ऑफ 10 टर्म्स. यू कॅन सी. समजलं फिबोनाची सिरीज कसं आहे. ठीक आहे,
फिबोनाची सिरीज डन. त्याच्यानंतर आपण व्ही बीचा कोड जो आहे तो एक सिम्पलवाला आहे, तो तुम्ही एकदा ट्राय करा. माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. हे एक ठरवू, हे दोन्ही क्वेश्चन ना एकाच टाईममध्ये करू. प्रिंट इवन नंबर बिटवीन 11 to 40 अँड ऑड नंबर बिटवीन 51 to 40. सेपरेट क्वेश्चन आहे, पण आपण एकाच टर्मिनलवरती रन करू. ठीक आहे. लास्ट कोड आहे आपला हा. 11 to 40 प्रिंट करायचं आहे, म्हणजे इवन नंबर्स आहे ना. आणि मला सांगा इवन नंबर्समध्ये गॅप किती असतो? 2-2चा गॅप असतो. आपण 2-2नी वाढवत जायचं असं आहे. हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड onio.h. बरोबर. त्याच्यानंतर काय करतो, void मेन फंक्शन द कर्ली ब्रेसेस. आता कर्ली ब्रेसेस ओपन झालं तर क्लिअर स्क्रीन करून घ्या आधी. CLR SER क्लिअर स्क्रीन सेमिकोलन. त्याच्यानंतर आपण युजरला सांगू सी आउट इवन नंबर्स. आपण युजरला सांगू ना, आपण प्रिंट करतोय इवन नंबर्स बिटवीन 10 to 40, 11 to 40. हां, आता हे प्रिंट झालं. हे प्रिंट झाल्यानंतर आपण आपला लूप लावू, फॉर लूप. आता आपल्या लूपला स्टार्ट करायचं आहे इंट i = 12, कारण 11 तर एक इवन नंबर आहे ना. सॉरी 11 तर एक ऑड नंबर आहे ना. आपल्याला इवन नंबर प्रिंट करायचं ना, समजलं का. सो आपण 12 पासून स्टार्ट करू. आणि कसं जाऊ, जोपर्यंत 40 येत नाही तोपर्यंत आपण त्याला कसं इन्क्रीमेंट करत जाऊ, त्याला आपण बाय 1नी इन्क्रीमेंट करू. बाय 1नी इन्क्रीमेंट करण्यासाठी लागेल i = i+2. शॉर्ट हँड वापरलं तरी चालेल. शॉर्ट हँड ऑपरेटर माहिती आहे ना सगळ्यांना, ते वापरलं तरी चालेल. ठीक आहे. चलो, सो सी आउट झालं आपलं काम तर झालं. सी आउट जर कोणाकडे आयकडे गॅप देऊ, गेट CH कर्ली ब्रेसेस. थोडंच हा कोड जास्त काही कॉम्प्लिकेट नाही आहे, त्याच्यामध्ये पण एरर्स आहेत. इथं सेमिकोलन मिसिंग आहे ना. क्लिअर स्क्रीनचं स्पेलिंग बघा, क्लिअर स्क्रीनचं स्पेलिंग बघा. नो एरर्स. सो यू कॅन सी युअर नंबर्स बिटवीन 11 to 40. ते 4012 दिसतं ना. 40. आपण एक काम करू शकतो, 40च्या नंतर आपण एक स्पेस देऊ शकतो. आपण इकडं पण न्यू लाईनला हेक्टिक होईल, जाऊ दे नको. एकदा कोड तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कोड तुम्ही एकदा लिहून घ्या. आणि हा कोड झाला. पण असंच अजून एक कोड आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, हा एक कोड आहे आणि अजून एक कोड आहे ऑड नंबर. हे झाला इवन नंबरसाठी, तसंच आपल्याकडे एक ऑड नंबरचं पण कोड आहे. ओके. लास्ट क्वेश्चन काय, C++ प्रिंट टू ऑड नंबर्स बिटवीन 51 to 70. आता आपल्याला ऑड नंबर प्रिंट करायचा, सेम कन्सेप्ट आहे, तोच लूप वापरायचा आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आता, स्टार्ट करताना ऑड नंबर स्टार्ट करा, म्हणजे तुमचा दोन इन्क्रीमेंट होणार ना, तो बाय डिफॉल्ट ऑड नंबरच असेल तसं. ठीक आहे. तुम्हाला इवन नंबर पाहिजे असेल तर स्टार्ट आयचं व्हॅल्यू लूपमध्ये स्टार्ट करताना तुम्ही इवन नंबर पण स्टार्ट करा. ठीक आहे. तर काय लिहिणार, iostream.h. इथे लिहिणार हॅश इन्क्लूड
onio.h for void main on the curly braces clear screen semicolon. आता आपण लिहितो सी आउट. आपल्याला काय प्रिंट करायचे ऑड नंबर, तर इथं लिहून टाकू आपण ऑड नंबर्स बिटवीन कुठून कुठपर्यंत प्रिंट करायचे 51 to 70. सो एवढे ऑड नंबर्स आपल्याला प्रिंट करायचे. ठीक आहे. आपण हे मेसेज डिस्प्ले केलं. मेसेज डिस्प्ले केल्यानंतर तुम्हाला न्यू लाईन लिहायचं असेल तर सी आउट बॅकस्लॅश कॅरेक्टर तुम्ही वापरू शकता. बॅकस्लॅश कॅरेक्टर वापरू शकता स्लॅश एन. सगळ्यांना माहिती आहे स्लॅश एन म्हणजे न्यू लाईन. ठीक आहे. आता मग तुम्ही करा फॉर लूप फॉर इंट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट करायचं 51. आता 51 ऑड नंबर आहे ना, 51 पासून 70 पर्यंत जायचं. ठीक आहे. पण त्याच्यामधले पण फक्त ऑड नंबर्स प्रिंट झाले पाहिजेत. सो तुम्ही एक पहिला नंबरच ऑड घ्या आणि त्याला फक्त तुम्ही 2-2 इन्क्रीमेंट करा, तर बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑड नंबरच भेटणार. ठीक आहे. सो आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 70. 70 पर्यंत जायचं आपल्याला. सेमिकोलन आय इज इक्वल टू आय प्लस. फॉर लूपला कधीच तुम्ही हे करू नका. ठीक आहे. सेमिकोलन देऊ नका. नंतर सी आउट आयचा व्हॅल्यू प्रिंट करा मध्ये क्लोज द कर्ली ब्रेसेस. फॉर नंतर एक कर्ली ब्रेसेस ओपन झाला पाहिजे. @ch क्लोज द कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. कंपाइल करा. 2 एरर्स आहेत. काय एरर आहेत? हां, इथं सेमिकोलन मिसिंग आहे ना. सिली मिस्टेक्स होत आहेत आज. आता बरोबर आहे. रन करा. हे बघा ऑड नंबर तुम्हाला दिसतोय. 51 to 70 मधले जे काही ऑड नंबर्स आहेत सगळे ऑड नंबर्स तुमच्यासमोर प्रिंटेड आहेत. समजलं का? ओके. सो ऑलमोस्ट आपण सगळे कोड कंप्लीट केलेत. जे हे सगळं तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर कोड व्यवस्थित लिहून घ्या आणि तुम्ही पण एकदा मित्र म्हणतो टर्बो C++ वरती प्रॅक्टिस करा. अँड ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. ठीक आहे.